आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. तर आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला ओटीपोटीचे संबंधित असणारे जे आजार आहेत हे आजार दूर करण्यासाठी अभ्यास आहे. बऱ्याच वेळेस काय होतं काय मासिक पाळी जे आहेत ते मागे पुढे होते, अनेक तक्रारी असतात, पोटदुखीची तक्रार असते, पोटावर वेट वाढलेलं असतं, पचनक्रिया चांगली राहत नाही. त्याच्यानंतर बाळासंबंधित आपलं ट्रीटमेंट पण सुरू असतं, पण आपल्याला समाधान होत नाही. तर औषध घेत घेत हा जर अभ्यास केला तर आपल्याला बाळ होण्याची जे हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानकारक रिझल्ट यायला लागेल. आणि म्हणून हा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. तर मग कोणता अभ्यास करायचा? तर बघा, हा अभ्यास करत असताना तुम्हाला पद्मासन येणं गरजेचं आहे. तर हे असं पद्मासन तुम्हाला घालायचं. पद्मासन घातल्याच्या नंतर तुम्हाला सावकाश तुम्हाला पोटावरती झोपता येणं गरजेचं आहे. असं दोन्ही हाताचा आधार घ्यायचा. सावकाश असा आधार घेऊन सावकाश तुम्हाला असं पोटावरती झोपायचं. पोटावरती झोपल्याच्या नंतर दोन्ही हात असे सावकाश साईडला घ्यायची आणि सावकाश असं या अवस्थेमध्ये तुम्हाला थांबायचं. किती वेळ थांबावं बरं? तर एक 10 अंक मोजेपर्यंत या अवस्थेमध्ये तुम्हाला थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वापस. पुन्हा सावकाश आपल्याला वापस यायचंय. मग हा किती वेळेस अभ्यास करावा? तर एक 5 वेळेस आपल्याला तुम्हाला अभ्यास करायचा आहे. रोज 5 वेळेस जर आपण अभ्यास करत राहिलं तर पोटावर वाढलेली चरबी, त्याच्यानंतर ओटी पोटासंबंधित असणारे आजार, मासिक पाळीच्या तक्रारी, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आपण औषध घेऊन सुद्धा आपल्याला समाधानकारक आपल्याला रिझल्ट येत नाही, किंवा बाळ होण्याची जी आपल्याला चिंता असते त्याच्यामध्ये औषध घेत घेत डॉक्टर साहेब सांगतात त्याप्रमाणे औषध घेत घेत पथ्य पाळत हा अभ्यास जरी करत राहिलं तर कदाचित आपल्याला समाधान होऊ शकतं. तर आज आपण हा अभ्यास घेऊन आज आपण याच ठिकाणी थांबूया. परत पुढच्या अभ्यासामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया. ओ